दिला जातोय। खूप खूप धन्यवाद। तदनंतर मी विनंती करतोय या सन्माननीय आदरणीय श्री बंडू म्हात्रे सरांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकाच्या दिशेने यावं। एक प्रथा, एक परंपरा, एक संस्कृतीची जडणघडण। आपले आगरी कोळी कराडी बांधव ज्या ठिकाणी राहतात, ज्यांची वस्ती आहे, कामोठा नगरी आणि त्याचा आजूबाजूचा परिसर पाहिला तर संपूर्ण बिल्डिंग न व्यापलाय, परंतु त्या बिल्डिंग मध्ये आपली कुठेही संस्कृती आणि परंपरा ढासळू दिली नाही किंवा हरवू दिली नाही। हे वैभव आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणीच्या या सुंदर अशा भेटवस्तूमधून। बंडू म्हात्रे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय श्री पंडितजी गोवारी साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यावं। आपले देखील सन्मान या ठिकाणी होतोय। या मंचकावर येणारा प्रत्येक सद्गृहस्थ या केजेंट साठी फार मोठं सहकार्य करणार आहे। मग ते सहकार्य वैचारिक पातळीतून दिलं जाईल, आर्थिक पातळीतून दिलं जाईल, आर्थिक श्रमदानातून दिलं जाईल किंवा शारीरिक श्रमदानातून दिलं जाईल। तुमचं येणारं जे सहकार्य आहे ते केजेंटच्या सर्व शिलेदारांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी खास महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून सन्माननीय आदरणीय श्री पंडितजी गोवारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि केजीएनचे खरं तर मी म्हणेन की सारथी आहेत ते, कारण द्वापार युगाचा राजा ज्यावेळेस रथावर बसला ना, मनात आणलं असतं तर युद्धही न करता सगळ्या गोष्टी मिळवता आल्या असत्या, परंतु संपूर्ण जगाला एक बोध देखील द्यायचा होता, म्हणून ते युद्ध त्या ठिकाणी झालं। आणि म्हणूनच आपल्या पंडितजी गोवारी सारखे जे सारथी आहेत ते आपल्या केजीएनच्या पाठीमागे आहेत। त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय रवीजी कडू यांना की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। सर्वप्रथम या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पहा, वयाचं आणि क्रिकेटचं काहीच समीकरण नसतं। आज दुसरं षटक हाताळताना आपल्याला ते पाहायला मिळाले। क्रिकेटचे चाहते, क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटचे अगदी पाठीराखे देखील आहेत। त्यांच्या वतीनं या ठिकाणी 48 वर्षाचा एक युवा क्रिकेटर केजीएन मध्ये खेळतो। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं या ठिकाणी कौतुक करूया। चलूया, सन्मानानंतर वेळ होते आवाज ऐकण्याची। ऐकूया प्रवीण गायकर सरांचा एक सुमधुर वाणी। धन्यवाद सर। रवी कडू यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण करंजाड्याची मागची 2 वर्षाची सीझन झाली होती त्या स्पर्धेमध्ये स्वतः एक उत्कृष्ट गोलंदाज बनून देखील ठरले होते। चलिए, लगातार विकेट गिर रहे हैं लेकिन इस बार मौका नहीं छोड़ेंगे और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। ये ड्रॉप, चलिए लगातार दूसरा कैच ड्रॉप, एक विकेट कीपर के द्वारा, दूसरा बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के द्वारा। देखिए, क्रिकेट में आप बैकफुट पॉइंट की जगह हो, इसका मतलब आप समझिए एक तो आप मोहम्मद कैफ, युवराज सिंह, पॉल कॉलिंगवुड जैसे, जॉन्टी रोड जैसे बड़े खिलाड़ी हो, ये पोजीशन आपको दी गई है। हर विकेट के लिए पिंट्या भगत साहब इनकी ओर से 100 रुपए का इनाम है गेंदबाज निकेश भगत के लिए। जबरदस्त गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर विकेट जरूर लिया, उसके बाद बांध कर रखा है। बैट के स्लॉट में आइए, मिड ऑन के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, स्ट्रेट हिट, सीमा रेखा पार, 4 रन। चौका बटोरते हुए सुबोध गोवारी के बल्ले से यह पहला चौका था, वह 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 5 के ऊपर। इस बार भी अच्छा शॉट था लेकिन कप्तान संदेश टीम के मौजूद है, बड़ा झटका मिलेगा। सुबोध गोवारी, बिग ब्लो इन द मैच, बड़ा विकेट मैदान से बाहर और 100 रुपए का इनाम पिंट्या भगत साहब इनकी ओर से निकेश के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 2 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन।
क्रिया चलिए ज्यादा समय न व्यतीत करिए, आज टोटल 8 मुकाबले हमें खेलने जरूरी होंगे क्योंकि कल जाकर ये लोड है जो थोड़ा सा कम हो जाएगा और परसों मात्र सुपर संडे के दिन में मेगा फिनाले होंगे। एक सुपर मैच होगा आपके सामने जो दर्शकों के लिए काफी इंपॉर्टेंट होगी। एक एग्जीबिशन मैच होगा कामोटे कॉलोनी विपक्ष जुई नौपाड़ा और कामोटे, इन तीनों में से एक टीम होगी जो एक शो मैच आपके सामने पेश होगी। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे साहिल गोवारी, तो 200 रुपए का इनाम पिंटा भगत साहब इनकी ओर से दिया गया गेंदबाज निकेश के लिए। मैच समाप्त होने के बाद निकेश वो इनाम आप कर लेकर जाइए। अपने हौसले बुलंद कर, मंजिल तेरे बहुत करीब है, बस आगे बढ़ते जा मेरे दोस्त, यह मंजिल ही तेरा नसीब है। क्या इस मैच में रन बनाने जरूरी होंगे? पिछला मुकाबला लो स्कोर का देखा और तीनों के तीनों मुकाबले सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करने वाली यानी कि चेसिंग के लिए जो टीमें उतरी है वो टीमों ने इन रनों को चेस किया है। क्या कोई उलटफेर होगा इस मुकाबले में? क्या पहले बल्लेबाजी करने वाली टीम जीत पाएगी? क्या वही सिलसिला बरकरार रहेगा जो सेकंड इनिंग्स में तीनों टीमों ने मुकाबले जीते हैं? पहला मुकाबला जीता स्वर्गीय बलराम पाटिल 11 टीम ने, दूसरा मास्टर सूर्य 11 टीम ने और तीसरा मुकाबला एनडी योगेश स्मृति 11 टीम ने जीता। और यह चौथा मुकाबला है मातोश्री 11 विपक्ष साई 11 नौपाड़ा टीम के कप्तान संदेश टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। सिंगल मलेगा और सिंगल की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन 2 विकेट के नुकसान पर। आप एंजॉय कर रहे हैं केजेएन प्रीमियर लीग 2023 8वां सीजन का ये पर्व आपके सामने। विनर्स टीम को 1,11,000 की बड़ी रकम देकर और एक आकर्षक ट्रॉफी देकर नवाजा जाएगा और सेकंड इनिंग्स टीम को भी कैश प्राइज देकर एक ट्रॉफी के साथ नवाजा जाएगा। साझेदारी की तलाश है सबसे अनुभवी बल्लेबाज जितेश मात्रे। पिछले कई सालों का रिकॉर्ड आप देखेंगे इस बल्लेबाज का, यह सबसे खतरनाक बल्लेबाजी के लिए जाने जाते थे जब इनका समय था, लेकिन आज भी वही धमक वही चमक क्या इस मैदान में ऊपर दिखा पाएंगे? स्थिति थोड़ी सी नाजुक है, विपरीत परिस्थिति में कुछ लोग टूट जाते हैं तो कुछ लोग इतिहास बनाते हैं। क्या यहाँ पर जितेश लेफ्ट हैंडर बल्लेबाज इतिहास बना पाएंगे अपने टीम के लिए? गेंदबाज साहिल तैयार, टप्पा थोड़ा पीछे रखा, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद को बिल्कुल अंपायर दीपक पाटिल सर इन्होंने व्हाइट बॉल करार दिया। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई मेरे ख्याल से दीपक पाटिल सर इनका 200 से ऊपर हुआ ये टूर्नामेंट शायद होगा। बहुत सारे टूर्नामेंट उन्होंने की है और उनके साथी अंपायर बिल्कुल आप सुनील पाटिल सर इनको भी देख सकते हैं। निचला हिस्सा लगा था बल्ले का, लगातार बड़े शॉट की तलाश जरूर कर रहे। देखिए पहला पावर प्ले में आपने देखा रन नहीं बने, दूसरा ओवर जो है वहां पर पावर प्ले यूज नहीं किया, तीसरे और चौथे ओवर में वो पावर प्ले आपको लेना है। शायद एक बैटिंग पावर प्ले आपके पास है, उस बैटिंग पावर प्ले में आप रन बनाना जरूर चाहेंगे। फुल टॉस बॉल थी, पनिशमेंट करना चाहिए था लेकिन मिस टाइमिंग ट्रुक है। स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद की तरफ आए, फील्डिंग खराब है, जिसका मौका मिलेगा बल्लेबाज को गेंद सीमा पार 4 रन। बिल्कुल 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 11 रन। साहिल के गेंद के ऊपर यह फुल टॉस थी जहां पर बड़ा हिट से आना चाहिए था, फिर भी मिला है चौका खराब फील्डिंग की वजह से। और इसी के साथ बल्लेबाज जितेश ने अपना खाता खोला 200 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए। शौर्य 11 विपक्ष माफ कीजिएगा साई 11 विपक्ष मातोश्री 11 टीम के बीच में ये जबरदस्त मुकाबला आपके सामने नजर आता हुआ। देखिए किसी को अगर भूख लगी होगी, हमारे दर्शक होंगे, मेहमान होंगे, खिलाड़ी होंगे, उनको बिल्कुल सामने एक का गाड़ी लगी है मातोश्री 11 स्टैंड एनडी योगेश स्मृति स्टैंड की तरफ, वहां जाकर आप खाना खा सकते हैं, बिल्कुल फ्री है, कोई भी चार्ज नहीं है क्योंकि एक कामोटा जुई नौपाड़ा प्रीमियर लीग है, यहाँ आपको सब अच्छा मिलेगा। ये संपायर हाइट फैक्टर के लिए। तीसरे अंपायर तर सन्माननीय दिलीप बाळराम पाटील साहेब यांच्याकडून 3 दिवस या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था आम्हाला करून दिलेली त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। तो देखिए रिव्यू लिया है बीमर के लिए, अगर कमर पर ऊंची है तो ये गेंद नो बॉल करार दी जाएगी, नीचे होगी तो फेयर डिलीवरी दी जाएगी। इसके लिए तीसरे अंपायर यानी कि शिवशंकर का ये तीसरे हक का इस्तेमाल किया जा रहा है। तीसरे अंपायर की अगर चर्चा करेंगे तो तीसरे अंपायर बिल्कुल यहाँ पर निर्णय क्या देंगे,
चेक कर रहे परेश है एक अच्छे खिलाड़ी के तौर पर। यही परेश मात्रे जिन्होंने गौर से टीम को चिरले के मैदान के ऊपर परास्त किया था, बिल्कुल वो तीसरे अंपायर की भूमिका में आपके सामने नजर आते हुए। तो तीसरे अंपायर का इशारा आता हुआ इट्स अ फेयर डिलीवरी, सिर्फ 4 रन मिलेंगे और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। अगर इस तरीके का रन रेट चलता रहेगा 7.33 की रन रेट से तो केवल और केवल 34 रन बन जाएंगे। गेंदबाज तैयार, सामने बल्लेबाज, अब ट्रैकर की बॉल लगा है किनारा, विकेट कीपर के द्वारा गलती। ये तीसरा कैच विकेट कीपर के द्वारा छोड़ा गया है। ये गलत फील्डिंग आपको मुकाबले से बाहर करवा सकती है और ऐसा नहीं कि आपने ये कैच छोड़ा है, बिल्कुल जितेश का कैच छोड़ा और आपके लिए ये दिक्कतें निश्चित तौर पर पैदा हो गई। क्योंकि कभी कभी कहते हैं कि किसी बड़े खिलाड़ी का अगर आप कैच छोड़ते हो तो वो बड़ा खिलाड़ी काफी महंगा खतरनाक साबित होता है बल्लेबाजी के तौर पर। नेक्स्ट मैच कुणाल प्रणाल वॉरियर्स विपक्ष बलिराम पाटिल 11, इन दोनों टीमों के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा। फिलहाल चौथा मुकाबला जारी है। पहला मुकाबला स्वर्गीय बलिराम पाटिल 11 टीम ने जीता, दूसरा मुकाबला मास्टर सूर्या 11 टीम ने जीता, तीसरा मुकाबला यंडी योगेश स्मृति टीम ने वो मुकाबला जीता और ये चौथा मुकाबला साई 11 नौपड़ा विपक्ष मातोश्री 11 टीम के बीच में। अब तलक पगड़ा पहले 2 ओवर में साफ सुथरा नजर आता हुआ साई 11 टीम का। फुल टॉस बॉल ऑन साइड में, गैप है, खिलाड़ी आए थे जरूर लेकिन उनके पहुंच से दूर, 1 बाउंस ओवर द लाइन, ये दिल मांगे मोर, वेलकम 4। तो बिल्कुल 4 रन, इस बार मौका बनेगा, फिर से एक बार विकेट कीपर दूर रहे, लगातार विकेट कीपर के द्वारा ये गलती हो रही है। अब तक 2 कैचेस उनके हाथों से छूटे थे, ये भी थोड़ा सा मौका हल्का सा था, लेना चाहिए था लेकिन दूर रहे। ओवर की हुई समाप्ति, पहली 12 गेंदों का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है मातोश्री 11 टीम की 8.5 की रन से 17 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। क्या फिलहाल आने वाली 18 गेंदे हैं, इन 18 गेंदों में अब 2 ओवर जो होंगे, 12 गेंदे हैं उसमें से एक पावर प्ले बैटिंग लिया जाएगा, लेकिन वो कौन सा समय है कि बैटिंग पावर प्ले यूज किया जाएगा, तीसरे या चौथे, पांचवें में तो आप ले नहीं सकते, देखेंगे कोशिश कैसी होगी। अब तक तो 2 विकेट गवा चुके हैं, 8 विकेटें उनके हाथों में सुरक्षित है और कई खिलाड़ी सारे अभी भी डगआउट में सुरक्षित है। हालात थोड़े से खराब जरूर है लेकिन देखेंगे जितेश का छूटा हुआ एक कैच, उसके बाद किस तरीके से आक्रामक रूप साबित कर सकते हैं ये आने वाला समय बता जाएगा। मेहनत को दिए जलाए जा, सफलता के पंचम लहराए जा, परेशानियां तो आती रहेगी, तू खेल को आगे बढ़ाए जा। दुर्वेश गोवारी, जिस खिलाड़ी के ऊपर काफी दारोमदार रखी थी साई कृपा नौपड़ा टीम के कप्तान ने, साई 11 नौपड़ा टीम के कप्तान ने, उस गेंदबाज को गेंदबाजी के लिए लाया गया है दुर्वेश गोवारी। अभी तक बैटिंग पावर पे नहीं यूज कर पा रही है। ऑन साइड में 3 खिलाड़ी, स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ है और एक डीप कवर की तरफ खिलाड़ी तैनात है। एक बैकफुट पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कवर, फाइन लेग शॉट, थर्ड मैन, ये खिलाड़ी की व्यू रचना आप देख सकते हैं इस वक्त तीसरे ओवर में। सामने बल्लेबाज खेलने के लिए तैयार नीरज मात्रे, पहली गेंद बैकफुट पर जाकर थोड़े से शफल हुए, स्क्वायर लेग खाली है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग खाली है, दूर से फील्डर आएंगे, उठाएंगे, 2 रन लेने का समय था और इसी 2 रनों की मदद से मातोश्री 11 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, 2 विकेट के नुकसान पर। अपने हौसले बुलंद कर, मंजिल तेरे करीब जरूर है, आगे खुद को इसमें झोंक जा, फिर एक बार एक बड़ा टारगेट खड़ा करने की कोशिश कर, क्योंकि पहले सत्र में पिछले 3 मुकाबले में 60 से ज्यादा रन नहीं बने। क्या ये मुकाबले में 60 रन चाहिए तभी जाकर उलटफेर हो सकता है, लेकिन इतना आसानी से मौका नहीं दे पाएंगे गेंदबाज दुर्वेश गोवारी, जिसके ऊपर सबसे ज्यादा पॉइंट खरीद दिए थे टीम के कप्तान ने। ऑन साइड में टैप किया इस गेंद को, मिड विकेट का खिलाड़ी आता हुआ उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रन। तर सन्माननीय जगन कडू साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले।
त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर कुणाल अँड प्रणाल वॉरियर्सचे पॅकर देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. जगन कडू साहेब, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. थैंक यू, मोस्ट वेलकम. तो फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए, क्योंकि लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन जब भी रहता है मैदान में तो बिल्कुल थोड़ी सी दिक्कत ही होती है गेंदबाज को भी, सारे खिलाड़ियों की भी, क्योंकि जैसे जैसे स्ट्राइक रोटेट होता है वैसे वैसे बिल्कुल आप देख सकते हैं परेशानी, थोड़ी सी थकान होती है खिलाड़ियों को. चलिए, छूटा हुआ कैच, क्या जमे पर नमक फेंट पाएंगे ये बल्लेबाज? जीतेश खेलने के लिए तैयार. शॉट बड़ा खेला है जरूर, लेकिन सीधा खिलाड़ी के हाथों में. बल्लेबाज होंगे आउट. जीतेश बैक टू द पवेलियन. तो बिल्कुल यहां पर बढ़िया कैच पकड़ा पृथ्वी के द्वारा और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. ये नाजुक स्थिति है, बहुत ही विकट परिस्थिति है और विपरीत परिस्थितियों में हमेशा आपको अपने परीक्षा में पास होना जरूरी है. तो दुर्वेश के लिए सुवर्ण मौका, हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम. पिंटा भगत साहब इनकी ओर से आज सुबह से देखिए पिंटा भगत साहब ने हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम, छक्कों के लिए 100 का इनाम. बीच में हमारे एसके मात्रे साहब, उन्होंने भी हर छक्के के लिए 500 का इनाम लगाया था. ये चाहत है, ये पहचान है कामोटा जोई नौपाड़ा प्रीमियर लीग की, जहां पर खिलाड़ियों का हौसला बढ़ाने का बिल्कुल किया जाता है. स्कोर थोड़ा सा रुका हुआ 23 विकेट के नुकसान के ऊपर. क्या रन बना पाएंगे? ये लीजिए, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है. लेग बाइस का इशारा, 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 21 रनों के ऊपर. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के लिए खातिर ऐसा जुनून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर अपने इरादों में एक गूंज होनी चाहिए. उसी इरादों के साथ ये गूंज लेकर मैदान में दर्शकों की तालियां स्वीकार पाएंगे. क्या बड़े शॉट की तलाश है अब तक यहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम को. पैरों पर जरूर डाली थी इस गेंद को, गैप में निकाला है. 1 बाउंस ओवर द लाइन. ये इंपॉर्टेंट चौका होगा मातोश्री 11 टीम के लिए. 4 रन. के एक बात जरूर करेंगे कि यहाँ पर दुर्वेश की गेंदबाजी है, कभी विकेट टेकिंग है, कभी तो यहाँ पर रन खर्च कर रहे हैं. लेकिन चलिए, विकेट जो थी जीतेश की, वो इंपॉर्टेंट विकेट लेने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं. और कहीं ना कहीं ये विकेट लेने के बाद थोड़ा सा प्रेशर था, लेकिन इस प्रेशर को हटाते व्हाट शॉट, कमाल की टाइमिंग है, सीधा खिलाड़ी के सर के ऊपर से ये बेहतरीन सुल्तानी छक्का. तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है 25 रन. संदेश कभी कभी कहते 31 रन, माफ कीजिएगा. संदेश कभी कभी कहते हैं कि जिस तरीके से आप अगर फेसबुक पर किसी लड़की की रिक्वेस्ट आए तो आप ऐसी इंक्वायरी करते हो जैसे सीबीआई लेवल की इंक्वायरी चेक करते हो, वो उसका अकाउंट चेक करते हो. अगर आप क्रिकेट में खेलना चाहते हो ना, बने रहना चाहते हो ना, तो यूट्यूब पर जाकर एक अच्छे नोट्स लिखिए और देखिए वो वीडियो के सर्कल के अंदर किस तरीके से रन चुराए जाते हैं, 1-2 गैप कैसे ढूंढा जाता है, तीखा बाउंसर कैसा फेंका जाता है. यह सोच आपके लिए रखना बहुत जरुरी होता है. आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं. याचबरोबर आपण व्यासपीठावरती पाहू शकाल रमेशजी वाघ साहेब, त्यांच्या समेत सुदाम कानवडे साहेब आणि प्रवीणजी माने साहेब, या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठामध्ये. आपलं सहर्ष स्वागत. तो बहुत बहुत शुक्रिया. 3 ओवर में 31 रन बने हैं. यस, सेक्टर 12 हार्बर न्यूट्रिशन शॉपचे ओनर सन्माननीय सुदामजी कानोडे साहेब आणि त्यांच्या समेत
प्रवीणजी माने साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम सर. मेहमान भगवान के समान होता है और मेहमानों का स्वागत करना आयोजकों का कर्तव्य होता है. बिल्कुल, अगर किसी को फिजिकल फिटनेस के ऊपर ध्यान देना है, वजन अगर वेट लॉस कम करना है, तो बिल्कुल आज शॉप को आप विजिट दे सकते हैं. तो बैटिंग पावर पे यूज कर रही है, जहां पर रनों की तलाश है, कम से कम 15 रन आना जरूरी होंगे. स्लोवर गेंद थी, ऑन साइड में डेकेला शॉट, मिड विकेट में खिलाड़ी तैनात, थ्रो लाजवाब. कलेक्टिंग खराब थी, इसकी वजह से बाल बाल बचे, वरना ये अच्छी कलेक्टिंग होती गेंदबाज के द्वारा तो शायद विकेट जा सकती थी. पहले खुद से कहो कि तुम क्या बनोगे, फिर वो करो जो तुम बनना चाहते हो. गेंदबाज फिर से एक बार तैयार, फुल टॉस नहीं छोड़ेंगे मेरे दोस्त, ये लॉलीपॉप तोहफा दिया है आपने. सीधा गेंद, दोस्ती मस्ती ग्रुप स्टैंड में मस्ती करती हुई चरण. ये जोड़ी जम बने मैदान में, पूरी तरीके से जम लगाकर बल्लेबाजी नजर आती हुई. इस बार भी अच्छा शॉट है, लॉन्ग ऑन की तरफ के अलावा स्ट्रो फील्डर दूर से आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे. दूसरे की कोशिश, जोखिम भरा है रन, लेकिन नहीं, यहां पर किस्मत ने साथ दिया और किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. और ये लीजिए जीवन दान मिलता एक और बार इस बल्लेबाज को. 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान के ऊपर. पृथ्वी गोवारी है गेंदबाजी के मार्ग पर, थोड़ी सी स्लोवर फ्लाइटेड गेंदे इनके ओर से आप देख सकते हैं. हाफ ट्रैकर बॉल, बहुत है दूरी, मिलेगी 6 रनों की मंजूरी मातोश्री स्टैंड के ऊपर से. बिग वन, बिग 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 हिट. ये कामोठे जुई नौपाड़े प्रीमियर लीग का बेशुमार खुमार छा है दर्शकों के ऊपर, खिलाड़ियों के ऊपर. और ये लीजिए मंजिलें क्या है, रास्ता क्या है, हौसला तो है तो फासला क्या है. ये हौसला दिखा इस बल्लेबाज ने, और क्या धमाकेदार बल्लेबाजी. 45 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. मैं कहूंगा संदेश, ये सही समय के ऊपर पावर प्ले का इस्तेमाल किया है बल्लेबाजी करने वाली टीम मातोश्री 11. टर्निंग पॉइंट ये ओवर होगा. इस ओवर में काफी सारे रन रूटे हैं, 14 रन 4 गेंदों में. ये आसमानी सुल्तानी छक्के निकल रहे हैं, यानी कि छक्कों की बरसात हो रही है. ये भी फुल टॉस है, ये भी जाएगी आउट ऑफ द पार्क. मैदान में है ठोकम ठोक, अभी डीजे तू भी ठोक. तर सन्माननीय मयूरजी चिपलेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत प्रीतमजी तांबडे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. क्या कमाल की बल्लेबाजी है, तो लगातार छक्के. चलिए, क्या ये हैट्रिक हो सकती थी छक्कों की, लेकिन इस बार गेंद अच्छी है. इतना अच्छा भरोसा देखा था, लेकिन 3 छक्के खाए फिर भी. चलिए, ओवर की भी समाप्ति. 4 ओवर के बाद अब मातोश्री 11 टीम काफी मजबूत स्थिति में है. 51 रन 3 विकेट के नुकसान पर. ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में, तब तक पानी है, ड्रिंक्स है. सुनते हैं इस कामोठे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में डीजे म्यूजिक की एक धमाकेदार संगीत. जरूर करेंगे. शायद ये जो बल्लेबाज थे थोड़े से हाईलाइट होते नजर आते हुए, क्योंकि उनका ये बल्लेबाजी का परफॉर्मेंस काफी अच्छा रहा. हाँ, पिंटा भगत साहब एक चर्चा करेंगे. जो कभी कभी अंधेरे में खिलाड़ी रहते हैं, वो बड़े छक्के मारने के बाद अचानक हाईलाइट होते हैं, वो दिखे जाते हैं. वैसा एक वो थोड़ा सा रथ के क्षेत्र का एक किस्सा जरूर बताना चाहेंगे कि जिस तरीके से वो क्या बोलते हैं शाहजी बापू सांगोले के आमदार, वो किसी को पता भी नहीं थे और वो अचानक गुवाहाटी में चले गए और उन्होंने अचानक बोला, एक डायलॉग मारा, किसी फोन पर वायरल हुआ, काई झाड़ी काई डोंगर शब्द के, और ऐसे बापू फेमस हो गए कि आज बापू आमदार के वजह सेलिब्रिटी भी ज्यादा नजर आते हैं.
यस, काय झाडी ते काय डोंगर, काय हॉटेल समदा ओके। ये बिल्कुल आपने वो सुना था। वैसे ये दो बल्लेबाजों ने ऐसे छक्के दागे कि आप दहला दिया है, बता दिया टीम के कप्तान को कि हम में ताकत है। तर मयूरजी चिपलेकर साहेब आणि जयेंद्र जोशी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, जयेंद्र जोशी साहेब आणि मयूरजी चिपलेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। बिल्कुल गौरव तो बेहतर बल्लेबाज है, 51 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन नीरज ने जो साथ दिया है ना काफी बेहतर दिया है, उनके बल्ले से भी छक्के निकले। तो दोनों के 20-20 रन बने। तो गेंदबाज दुर्वेश पहली गेंद शफल होकर खेलना चाहते थे, रनआउट का चांस बन सकता था, लेकिन विकेट कीपर के द्वारा थोड़ी सी गलती, शॉट फाइन लेग में एक अच्छी फील्डिंग नजर आती हुई, तब तक रन मिलेगा एक। लेग बाइज के तौर पर अंपायर का इशारा आता हुआ और इसी एक रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 52 रनों के ऊपर। जो अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल पर पहुंच जाते हैं। क्या आज के इस दिन का, पहले ही दिन का सबसे हाईएस्ट टोटल क्या इस नाम पर, इस टीम के ऊपर जाएगा? फिलहाल 58 थे, 57 थे पहले मुकाबले में। ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा, जैसे शाहरुख खान पिक्चर में पंख हिलाता है, बिल्कुल वही पंख अंपायर दीपक पाटिल से हिलाते हुए कि ये व्हाइट बॉल है। व्हाइट के साथ एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है 53 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल 5 गेंदों का खेल बचा हुआ है। चलिए कुणाल प्रणाल वॉरियर्स टीम के कप्तान और स्वर्गीय बलराम पाटिल 11 टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। इसके बाद ये 5वां मुकाबला आपका खेला जाएगा। दुर्वेश ओवर द विकेट से तैयार, हाफ ट्रैकर बॉल ऑन साइड में खेला है जरूर, लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में। गुड कमबैक, निखिल के हाथों में ये कैच। निखिल मोहिते आउट होंगे बल्लेबाज, एक बड़ी पारी मैदान से बाहर। सन्मान्य अतिथी जयेंद्र जोशी साहेब, त्यांच्या समवेत मयूरजी चिपलेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत। वेलकम, आइए सर, आपका स्वागत है इस कामोठे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में, सीजन 8 में आपका स्वागत है। बड़े शॉट की तलाश थी, हाफ ट्रैकर की बॉल थी, और कभी कभी कहते हैं कि हाफ ट्रैकर जो छोटी गेंदें होती है उनके ऊपर समय रहता है बल्लेबाजों के लिए, लेकिन ताकत थोड़ी सी कम मिली पिंट्या भगत साहब, नहीं तो ये 6 रन भी हो सकते हैं। दुर्वेश चालाक गेंदबाज है और 100 रुपए का इनाम इसके नाम पर आता हुआ। संदेश ने भरोसा जताया, अंतिम ओवर में, स्लॉग ओवर में संजय बिल्कुल क्रॉस द लाइन खेलने का प्रयास जरूर किया था। ये मैक्सवेल है, काम्बोडिया टीम के रिवर्स शॉट्स बेहतर खेलते हैं, लेकिन इस मर्तबा आप देख सकते हैं पहली गेंद डॉट हुई उनके बल्ले से, समय थोड़ा सा कम है इनके पास। बिल्कुल दुर्वेश का ये कॉन्फिडेंस आहिस्ता आहिस्ता, बिल्कुल, क्योंकि पहले ओवर में थोड़ी सी पहले स्पेल में खराब महंगे साबित हुए थे, लेकिन स्लॉक ओवर में गेंदबाजी करना आसान नहीं होता। ये डेथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं। कहते हैं कि कभी कभी खोटा सिक्का भी चलता है, लेकिन ये खरा सिक्का अब तक इस मैदान के ऊपर अच्छा कमबैक करता हुआ नौपड़ा टीम की तरफ से। ये गेंद देखना चाहते हैं अंपायर, वाइड बॉल है, ऑफ स्टंप से बाहर। ये दूसरी गेंद वाइड है। देखिए पिंटा सर, कभी कभी ऐसा होता है कि एक हाथ गेंदबाज वाइड गेंदें जितनी फेंकता है ना, वो वाइड गेंदें शायद कहीं ना कहीं दिक्कतें पैदा करती है, और एक्स्ट्रा वाइड आती हुई वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 54। 15 रन अभी तक खर्च करते हुए गेंदबाज दुर्वेश गोवारी। फिलहाल एक अच्छा ओवर जरूर है, लेकिन क्या बल्लेबाज संजय थोड़ा सा प्रेशर बनाने का प्रयास करते हुए, ये भी लगातार प्रेशर। देखिए ये सोच है ना आपकी गलत है। आपको बल्लेबाज फॉलो कर रहा है कि आप ऑफ स्टंप की गेंदें फेंक रहे, तो सोचे एक हाथ गेंद सीधा फेंके, बल्लेबाज को बीट करे। माना कि संजय लेग साइड में अच्छी बल्लेबाजी कर लेते, एक हाथ उनको खराब गेंद मिलेगी तो यकीनन मास्टर सूर्या और प्राची 11 स्टैंड के ऊपर से गेंद होगी है, लेकिन इसके लिए सोच आप सीधा एक हाथ यॉर्कर। किसी ने कहा था वीरेंद्र सहवाग से कि क्रिकेट में क्या सही है, तो उन्होंने जवाब दिया था, एक के सर सचिन रमेश तेंदुलकर, दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर। और ये यॉर्कर अगर फेंकेंगे ना, यदि आपको बल्लेबाज फॉलो कर रहे हैं तो एक हाथ यॉर्कर की तलाश कीजिए। चलिए इस बार हवाई यात्रा करने का प्रयास, बहुत ही दूरी, लेकिन सीधा जाएगी खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट। संजय टक 0 के ऊपर, बैक टू द पवेलियन।
मातोश्री 11 टीम के बल्लेबाज मिडल ऑर्डर्स के संजय मात्रा आउट होकर लौटे 0 के ऊपर। अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आते हुए। टोटल स्कोर है 55 रन 5 विकेट के नुकसान पर। तर सन्माननीय सुधीर भाऊ जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। जिले कप्तान दोनों तैयार रहिए, कुणाल प्रणाल वॉरियर्स और परेश। स्वर्गीय बलराम पाटिल टीम आपकी है, शायद एक मुकाबला आपने जीता है मेरे ख्याल से। विनर्स टीम का ये मुकाबला खेला जाएगा कुणाल प्रणाल वॉरियर्स टीम के खिलाफ। देखिए ये परेशानी बनी है इस खिलाड़ी की, ये परेशानी बनी है। इतनी अच्छी गेंद आपने डाली थी पहले संजय को, फिर से एक बार ये दोबारा गलती क्यों करना चाहते हैं? एक ओवर में आपको सिर्फ 6 गेंदें दी जाती है। उन 6 गेंदों में आप जितनी खराब गेंदें फेंकेंगे उतना लंबा ओवर आपका ये हो जाएगा। अब तक तो 3-4 वाइड, 4 गेंदें वाइड, यानी कि सोचो 10 गेंदों का ये आपका ओवर बना है। सबसे महंगा ओवर लंबा होता है, क्योंकि कभी कभी आप पहले बल्लेबाजी कर रहे हो इसलिए अच्छी बात है। ये सेकंड इनिंग्स में अगर ऐसे रन खर्च करते हो ना तो दिक्कतें होगी। चलिए लीडिंग एज बाहरी किनारा लगा है, 2 खिलाड़ियों को चिरती हुई गेंद लॉन्ग स्टॉप की तरफ जा रही है, रोकने में कामयाब, मिलेगा चौका। बल्लेबाज के बल्ले से 4 रन। तो बिल्कुल यहां पर चौका बटोर, रन कैसे भी आए, चाहे वो बल्ले का बाहरी किनारा लगे, खराब फील्डिंग हुए, रन अब इंपॉर्टेंट है। और आज के दिन का सबसे हाईएस्ट टोटल स्कोर बना है मातोश्री 11 टीम के लिए। एक बार जोरदार तालियां दोस्तों। 60 रन बनाए उन्होंने। पिछला 57 था हाईएस्ट स्कोर, हाईएस्ट स्कोर को रिकॉर्ड ब्रेक करते हुए। क्रॉस बैटेड खेलने का प्रयास विकेट कीपर के द्वारा हुई है चूक, जहां पर रन नहीं होना चाहता वहां पर रन बटोरा। बल्ले पर लगी है शायद निचला हिस्सा, 1 रन मिलेगा। इसी के साथ पहले इनिंग्स की समाप्ती हुई है और पहले इनिंग्स की समाप्ती के बाद रन संख्या बनी है 61। चला टॉस आपण करून घेऊया दोन टीम मध्ये। कुणाल प्रणाल वॉरियर्स विरुद्ध बलिराम पाटील 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं। 61 धावा धाव फलकावरती आणि 62 धावांची गरज असेल ती सेकंड इनिंग्स मध्ये साई 11 नवपाडा या टीमला। चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन। कुणाल प्रणाल वॉरियर्स जीवन मेंढे शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट बोथ टीम। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। टॉस करण्यासाठी सुधीर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। टेल्स इज द कॉल कॅप्टन परेश टेल्स। अभिनंदन कॅप्टन परेश, टॉस जिंकलाय। प्रथम कुठल्या निर्णयाला पसंती द्याल? क्षेत्ररक्षण। एक सामना तुम्ही जिंकलाय, किती इम्पॉर्टंट असेल हा सामना देखील तुमच्यासाठी? हा पण सामना आम्ही जिंकायचा प्रयत्नच करू। आणि या सामन्यामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? हा चेंजेस रोशन इन करू। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। नाउ बॅक टू क्रिकेट। जाऊया धावा तिथे चेस करायचे, तब्बल 62 धावांचा पाठलाग करायचा आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया। जोडले जातील या ठिकाणी सुशांत पाटील सर, ज्यांनी या स्पर्धेसाठी एक दमदार मेहनत घेतली। थँक्यू।
तदनंतर मी विनंती करेल कुणाल प्राणाल वॉरियर्सचे संघ मालक जगन्नाथ कडू की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर जगन्नाथ कडू हे सातत्याने टीम पॅकर म्हणून कार्यरत असतात आणि आधारस्तंभ म्हणून देखील जुई कामोठे नौपाडा आणि कामोठे कॉलनी या सर्वांच्या सोबत असणारा एक हसता खेळता चेहरा म्हणजेच कुणाल प्रणाल वॉरियर्सचे संघ मालक आदरणीय जगन्नाथ कडू यांचं स्वागत करण्यासाठी पंडितजी गोवारी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते खर तर सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रत्येक मान्यवरला आपण या ठिकाणी भेट म्हणून देत आहोत. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. खर तर आपण भारतीय आहोत आणि भक्ती शक्ती या दोन शब्दांना समजूनच आपण अशा प्रकारच्या आपुलकीच्या नात्याला पुढे घेऊन जात असतो, म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत. तदनंतर सुधीर भाऊ जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल की आपण समोर यायचं आहे. मी विनंती करते सोनू पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सुधीर भाऊ यांचं या ठिकाणी सोनू पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आपुलकीच्या नात्याला बहर येण्यासाठी कामोठे कॉलनीतील एक दमदार नाव सुधीर भाऊ जाधव प्रत्येक जण या ठिकाणी येईल, कारण केजन प्रीमियर लीगचं आमंत्रण प्रत्येकाला गेलेलं आहे आणि सातत्याने आवडीने येणारे चेहरे आहेत. त्या चेहऱ्यांपैकी आदरणीय सुधीर भाऊ जाधव यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तदनंतर सचिन पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सोनू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सचिन पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. खरं तर क्रिकेट खेळण्याची आवड आणि सर्वांच्या पाठीमागे आधार म्हणून उभं राहण्याची देखील क्षमता दर्शवणारे सिडकोचे अधिकारी सचिन पाटील यांचं या ठिकाणी स्वागत. तदनंतर मी विनंती करतोय माननीय श्री रमेश वाघ साहेब, सुदाम कानवडे साहेब आणि प्रवीण माने साहेब या त्रिमूर्तीला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रवीण माने सर यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. सोनू पाटील यांना विनंती करतोय प्रवीण माने सर आणि सुदाम कानवडे सर यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. खरं तर मैत्रीच्या या धाग्याला मजबूत बनवण्याचं काम प्रत्येक जण करत असतो. खूप खूप धन्यवाद. वळूया आपण मॅच कडे. मॅच मध्ये आवाज असेल आतिश पाटील सर. चला एबा कॅच 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंचकावर यायचंय. चला लगेच यायचंय आणि ज्यानं घेतले त्यांनीच यायचंय. येस थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. 62 धावांचं टार्गेट आहे. 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मग अशी गायकर सरांनी एक सांगितलं होतं की मागील 3 सामन्यामध्ये 60च्या आकड्याला आपण गवसणी घातली नव्हती, पण चालू सामन्यामध्ये मात्र 62 हा आकडा आपण स्कोअर बोर्डवर पाहतोय. एक चांगली धावसंख्या आहे आणि त्याला प्रत्युत्तर देखील चांगल्या पद्धतीने दिलंय. पहिली षटक
6 चेंडूंचा खेळ झाला, 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि अजूनही कुठलाही गडी टिपला गेलेला नाही आहे. तर करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 14च्या सरासरीनं आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर आपण अजूनही 12च्या गतीनं वाटचाल करायची बाकी असेल. तर एक चांगली स्थिती मी म्हणेन की आतापर्यंत जितके सामने झालेले आहेत तितके सामने चेसिंग झालेले आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा सहज चेस झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 51 धावा सहज चेस झाल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये 37 धावा सहज चेस झाल्या. आता चालू सामना 62 धावा चेसिंग करायच्या आहेत. पहिला संघ असेल का डिपेंड करणारा, हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर याच्या नंतर होणारा सामना रविराज भगत विपक्ष मास्टर सूर्या 11. प्राची 11 विपक्ष मास्टर सूर्या 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण आपले सगळे खेळाडू स्क्वॉड मध्येच ठेवा. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतील. आपण पाहतोय KGNचा एक धमाका. क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात कशी व्हावी, तर क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात कामोठे जुई नौपाडा या 3 गावांच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या प्रतियोगितेसारखीच व्हावी. कारण आताच्या घडीला भाऊ भावाच्या जवळ नाहीये. एखाद्या घरामध्ये जर लग्न सराई जर केली ना तरी आपले नातेवाईक एकत्र नसतात, परंतु तब्बल 8 वर्ष 3 गावांनी ज्या पद्धतीनं या प्रतियोगितेला न्याय दिलाय, नियोजन केलंय, हे व्याख्याने जो कार्य आहे. यावेळेस लोवर फुल टॉस आहे, काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू तैनात आहे, केला गेला चेंडू गेला काऊ कॉर्नर मध्ये, चौकार. विषय आहे प्रेमाचा, आपुलकीचा आणि म्हणूनच प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं. हेच आपल्याला क्रिकेटच्या या खेळामध्ये देखील पाहायला मिळतं. विश्वासपूर्ण प्रतियोगिता आणि या विश्वासपूर्ण यशस्वी प्रतियोगिता ज्याला म्हणता येईल, केजन जिचं नाव आहे. आणि या केजनला जर फोडायचं झालं मराठीमध्ये तर मी सकाळीच फोडलंय की काही जुनं नाही, सगळं काही नवीन. तुम्हाला दरवर्षी अपडेट होणारी ही स्पर्धा पाहायला मिळेल. म्हणजे तेच तेच तुम्हाला बघायला मिळणार नाही, तर दरवर्षी काहीतरी तुमच्या सगळ्यांसाठी एक नवी पर्वणी, नवी गोष्ट या ठिकाणी त्यांच्या वतीनं आणली जाते. ज्या पद्धतीनं आपण टेक्निकल युगामध्ये जगत असतो, हातातला मोबाईल देखील अपडेट होत असतो, त्या पद्धतीनं आपण आपलं आयोजन आणि संयोजन देखील अपडेट करत जावं, हे शिकावं केजीएन कडून. आणि खास करून त्यांचे सगळे जे शिलेदार आहेत त्यांनी घेतलेली मेहनत असेल, त्यांना दिलेलं सहकार्य असेल, मनात आलेल्या संकल्पना ज्या सत्यामध्ये उतरवण्यासाठी केलेली धडपकड असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका यशाच्या उंच शिखरापर्यंत या प्रतियोगितेला घेऊन जात आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, डाव्या हाताचा आणि यावेळेस मात्र फुल डिलिव्हरी आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने जाणारा हा लांब लचक मोठा षटकार. यावेळेस मात्र आलेला एक मोठा फटका पहा. ही धावसंख्या देखील चेस होऊ शकते हे दाखवून देत आहे ते दोन्ही खेळाडू. आपण पाहतोय निकेश भगत 7 चेंडू 20 धावा, तर संदेश यांच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 5 धावा. चांगल्या पद्धतीनं स्टार्ट मिळालाय, सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंगनं दोन्ही खेळाडू खेळतायत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हलक्या हातानं अगदी संयम दाखवलाय. संयम फार महत्वाचा असतो, पण कधी कधी संयम देखील माणसाला नडतो. मी क्रिकेटमध्ये उल्लेख करतो अजिंक्य रहाणे, ज्याचा जर्सी क्रमांक 27. मी आतापर्यंत पाहिलेला एक तंत्रशुद्ध खेळाडू, परंतु सर्वाधिक संयम बाळगणारा खेळाडू, ज्याच्यामुळेच कदाचित तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोडासा दूर जात गेला. तर ज्या ज्या वेळेस आपल्याला अन्याय होतं ना, त्या त्यावेळेस तुम्ही संयम बाळगणं गरजेचं आहे, पण ती अतिरेक होत असेल
त्या वेळेस मात्र आपल्याला आपलं स्वतःचं तोंड उघडणं देखील गरजेचं पडतं मित्रांनो. यावेळेस पहा, गोलंदाजाकडून विचारले जाणारे तिखट प्रश्न आणि त्याला संयमानं दिले जाणारे हे उत्तर आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये आल्यात भरपूर धावा, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला देखील मोठे स्ट्रोक टोळवले गेले आहेत. आतापर्यंत 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगला स्टार्ट आहे. 62 धावांचं टार्गेट. पुढचा बॉल. यावेळेस इनर एज लागली होती, खेळायचं होतं लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र स्वतःवर नाराज असणारा खेळाडू आपण पाहतोय. 2 षटकं संपलीत 12 चेंडू नंतर 13.50 गतीनं 27 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आणि एक चांगला सामना या ठिकाणी होईल ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर आपण स्क्रीनवर पाहू शकतो 18 चेंडू 35 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे 11.33 सरासरीनं तुम्हाला वाटचाल करायची आहे. समोर साईड स्क्रीनच्या समोर असणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती राहील की आपण साईड स्क्रीनवर समोर बसू नका, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय आता क्रिकेट फार बदललंय. पूर्वीचं क्रिकेट असं पाहिलं तर बरेच मंचकावर बसणारे जे खेळाडू असतील त्यांना माहिती असेल की त्यांच्या क्रिकेटची सुरुवात ज्या पद्धतीनं झाली असेल, ट्रॅक टी शर्ट नसेल, डोक्यावर कॅप नसेल, किंबहुना ब्रँडेड शूज नसतील, आणि ज्या पद्धतीनं आपण ते क्रिकेट खेळलोय ना तितक्याच भावनिकतेनं आपण त्यावेळी क्रिकेट खेळलोय. आम्ही पण त्याच क्रिकेटमधून आलोय. कारण सुरुवातीला आपल्या हातामध्ये जो चेंडू असायचा तो अगदीच पिंक आणि फ्लोरोसन ग्रीन या कलरचा खन्नाचा चेंडू यायचा. तदनंतर चेंडूमध्ये बदल झाले, MRFचा चेंडू आपल्याकडे आला. तदनंतर मग आपण पाहिले हेडली असेल, निविया असेल, फुलटॉस असेल, अशा पद्धतीनं काहीतरी चेंडूमध्ये झालेली अदलाबदल आपल्याला क्रिकेटच्या गरजेनुसार बदलताना पाहायला मिळाली. 18 चेंडू 35 धावांचं लक्ष्य असेल. चलूया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज आलाय विनोद म्हात्रे. विनोद याला चांगली कामगिरी करावी लागेल. हे षटक फार निर्णायक ठरेल मित्रांनो. पाहूया काय होतंय. यावेळेस ओव्हरपिच स्लॉट मध्ये होता, थोडासा टायमिंग चुकलाय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं थोडासा खेळाडू उशिरा आला, परंतु तद्दखेल एक धाव वाचवण्यामध्ये यश मिळालंय. 28 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 17 चेंडू 34 धावांचं लक्ष्य आहे. हा सामना मात्र प्रेक्षकांसाठी एक मेजवानी देऊन जाऊ शकतो आणि ते गरजेचे आहे, कारण पहिली 3 सामने प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून असमाधानकारक. कारण ज्या वेळेस शेवटच्या षटकापर्यंत सामने जातात ना ते खरे प्रेक्षक सामने पाहण्यासाठी आले असतात. अजून त्या सामन्याची प्रतीक्षा तमाम प्रेक्षक चाहत्यांसहित आम्ही देखील करत आहोत. चला मैदानाच्या दिशेनं. पुढचा बॉल. यावेळेस पहा खोलवर बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. अशा चेंडूंची आवश्यकता आहे आणि त्या लेवलचे चेंडू मात्र यायला सुरुवात झाली आहे. पंचांच्या वतीनं इशारा दिला जातोय बाईटच्या माध्यमातून झुली जाईल 1 धाव. साई 11 नौपाडा विपक्ष मातोश्री 11 या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत आपण पाहतोय. निकेश भगत पहा काय जबरदस्त त्यांचा स्ट्राईक रेट जर पाहिला आपण तर 200 अधिक स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला ते बॅटिंग करतायत. पुढचा बॉल वेगानं बॅट फिरवली. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये अडकला. एका मोठ्या मासाला गळाला लावलाय. पहिली विकेट. बॅक टू द डगआउट. थँक्यू. आपण पाहिलं या खेळाडूचं मी विशेष कौतुक करेन की पंचांचा बोट आभाळाकडे येण्यापूर्वीच या खेळाडूनं खेळपट्टी सोडली होती. आपण परत एकदा पाहू शकतो बघा, बॅटला चेंडू ब्रश झालाय, अपील झाल्याने तत्पूर्वी बोट वरती येण्यापूर्वीच या खेळाडूनं क्रीज सोडले. तर अशा सहानुभूतीपूर्वक खऱ्या क्रिकेटरसाठी एकदा जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण तुम्ही ज्या वेळेस तुमच्या खेळाडू वृत्तीचं दर्शन मैदानामध्ये घडवताना ते फार गरजेचं असतं मित्रांनो. आणि असेच काही उदाहरण आपल्याला क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळाले आहेत. कारण ग्लेन मॅग्राचा तो चेंडू आणि तदनंतर क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शोल्डरवर लागून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. पंचांनी बाद दिलं होतं तरी देखील त्यानं खेळपट्टी सोडली होती फक्त स्मितहास्य करून. म्हणजे दिले जाणारे निर्णय जे असतात ना ते कशा पद्धतीनं आपण हाताळायचे असतात ते देखील काही खेळाडूंकडून आपल्याला शिकायला मिळतात मित्रांनो. दरम्यान नवीन खेळाडू मैदानामध्ये येत आहेत. निखिल मोहिते. पुढचा बॉल. यावेळेस पहा बुंद्यामध्ये या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे.
विनोद या गोलंदाजानं या षटकामध्ये आतापर्यंत टाकलेले त्यानं 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये मला वाटते 3 यॉर्कर स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी. यानंतर होणारा सामना कुणाल प्रणाल वॉरियर्स विपक्ष स्वर्गीय बळीराम पाटील 11. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर थांबून राहायचं आहे. कुठेही जाऊ नका कारण सामना लगेच सुरू होईल. सर्वांना विनंती आहे आपल्या ताफ्यामध्येच थांबा. 3 दिवस चालणारी प्रतियोगिता आणि पहा प्रेक्षकांची गर्दी. हे खास मैदानाचं वैशिष्ट्य आहे की हे मैदानाची रचना अशा ठिकाणी आहे की तुम्हाला प्रेक्षकांची ये जा पाहायला मिळते. आजूबाजूला मार्केट स्वरूप आहे आणि सिटीमध्ये बसलेले मैदान जे खास तमाम क्रिकेट खेळाडूंसहित चाहत्यांचं देखील आकर्षण राहत आहे. तर येणाऱ्या आगामी काळामध्ये हे मैदान आपल्या नावावर व्हावं यासाठी आपल्याला आता या भागामध्ये असणारे जेवढ्या राजकीय ताकदी असतील त्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण फक्त दिबांचा जयघोष करून चालणार नाही तर दिबांनी लोकांना आणि समाजाला एकत्र आणून समाजाच्या पदरामध्ये काय जे पडलंय ना ते आपल्याला निश्चितपणे त्याचा अवलंब करावा लागेल. पुढचा बॉल यावेळी ओ हो काय जबरदस्त स्ट्रोक आहे. पूल पूल अँड सक्सेसफुल डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. धावसंख्या पाहिजे 12 चेंडू 26 धावांचं लक्ष. एक भेदक स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग होतं. हुक पाहायला मिळाला आणि अशा वेळेस मैदानामध्ये इशारा केला जातोय पाण्याची पूर्तता करायची आहे. या षटकारासहित स्वर्गीय बळीराम पाटील 11 यांच्या वतीनं आदरणीय श्री सुशांत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी आलंय. पहा चेंडू वेगाचा होता पण तितकाच भन्नाट वेगावर स्वार होणारा हा खेळाडू आपण पाहिला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा त्यांना कुठून काढल्यात. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. हे चेक धाव फलकावर लागल्या जात आहेत. 62 धावांचं टार्गेट आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. सामना पहा आता थोडासा रंगतदार पाहायला मिळतोय. असं वाटू लागलंय की हा सामना आता आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळेल. दोन्ही बाजूनं झुकला जाणारा हा सामना 12 चेंडू 26 धावा आणि येणारं जे षटक आहे ते मेन म्हणजे पॉवर प्लेचं षटक म्हणूनच ओळखलं जाईल. आणि कारण नियमानुसार पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले मध्ये टाकलं जाईल आणि तदनंतर दुसरं तिसरं आणि चौथं षटक हे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार पॉवर प्ले मध्ये टाकाल. हे एक या स्पर्धेचं नियम आहे. तर 3 षटकं संपलीत त्यामध्ये चौथं षटक हे पॉवर प्लेचं या ठिकाणी येतील. याचे चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय KGN प्रीमियर लीग कामोठे जुई नौपाडा अगदी आजूबाजूला असणाऱ्या बिल्डिंगच्या वसाहतीमध्ये वसलेले एक गाव आणि गावामध्ये मी म्हणेन की मागील काही वर्ष या ठिकाणी असंख्य प्रोग्राम केलेत पण संस्कृतीचं आणि परंपरेचं जतन या गावानं आजपर्यंत टिकवून ठेवलंय. मग जुईची नवरात्र उत्सव असेल, जुईचा गणेश उत्सव असेल, जुई गावाचा तदनंतर आपण पाहतोय हरिनाम सप्ताह असेल, या गोष्टी त्यांच्याकडून पाहायला मिळतात. कामोठेमध्ये तर सार्वजनिक विसर्जन सोहळा असेल, पालखी उत्सव सोहळे असतील, या संस्कृतीला आणि परंपरेला बिल्डिंग मध्ये जपून ठेवणं हे फार कठीण आहे पण ते त्यांना करून दाखवलंय. घरं आपली बिल्डिंग मध्ये गेलो, आपण फ्लॅट मध्ये गेलो, थोडासा व्यास कमी झाला पण आपली संस्कृती पण तिथेही टिकून ठेवणं फार गरजेचं होतं. ते त्यानं केलंय आणि
मी म्हणेन की आपल्या समाजाला मोठं करायचं असेल ना, तर पूर्वजांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे आपली परंपरा. त्या परंपरेला आपण जपणं फार गरजेचं आहे. आणि ती परंपरा जपत जोपासत आपण क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेतोय, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पॉवर प्लेचा इशारा दिला जातोय. चौथं षटक, 12 चेंडू 26 धावा, 13च्या गतीने वाटचाल करावी लागेल. पहिला बॉल फुल टॉस आलाय, वेगानं मारलाय, वेगावर स्वार झाला, फील्ड केली जाईल, एकच धाव मिळते. पहा प्रत्येक चेंडू मागे आता थोड्याशा हालचाली, थोडीशी भीती या ठिकाणी वाढेल, कारण सामन्यातले 2 अंक या ठिकाणी आपल्याला निवडून काढायचे. 11 चेंडू 25 धावांचं लक्ष आहे. आणि पहा 2 खेळाडू आपापसात चर्चा करतील. असं म्हणतात की मनगटातील ताकद आणि तुमच्या डोक्यामध्ये बुद्धीचा वापर करावा लागेल. एखाद्या झाडावर बसलेल्या पक्षाच्या आत्मबळाचा जर विचार केला ना, तर त्याचा विश्वास त्या फांदीवर नसतो, स्वतःच्या पंखांवर असतो. ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो ना, त्यावेळेस तुमचा विश्वास तुमच्या मनगटांवर आणि तुमच्या विचारशक्तीवर असणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठं तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करता. मित्रांनो, पुढचा बॉल पहा, स्लो वन डिलिव्हरी केली आणि हे गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा करिअर तुम्हाला मोठं करायचं असेल ना, तर तुमच्याकडे एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी असणं फार गरजेचं आहे. आताच्या घडीला आपण पाहतोय ब्लॉक बॉल, यॉर्कर बॉल, बाउन्सर असतील, ऑफ स्पिन, टॉप स्पिन, लेग स्पिन आणि त्यामध्ये येणारा जो नकल आहे, दुसरा आहे, अशी विविध चेंडू आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. त्यापैकी केलेली ही नक्कल होती. पुढचा बॉल वेगानं टाकलाय आणि पहा आउटसाइड एज लागली आहे. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. 9 चेंडू 24 धावा, 12 चेंडू मध्ये होत्या 26 धावा आणि आता मात्र गणित थोडस बदलवून टाकलंय या गोलंदाजानं, ज्याचं नाव आहे निलेश म्हात्रे. प्रत्येक चेंडू मागे पहा लॉंग ऑफचा खेळाडू जवळ येतोय, त्यांना मार्गदर्शन देतोय. गाईडलाईन फार महत्वाची असते, सल्ला फार महत्वाचा असतो, पण सल्ला कोणाचा घ्यावा हा देखील तितकाच महत्वाचा असतो. यावेळेस लोअर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेनं, स्क्रीनच्या दिशेनं जातोय चेंडू. खेळाडू तैनात आहेत. 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. 8 चेंडू 23 धावा. सामन्याला जर फिरवायचा असेल तर 1 चौकार 1 षटकार अपेक्षित राहील. 8 चेंडू 22 धावांचं लक्ष्य आहे. सामना पहा रंगतदार होतोय. यावेळेस स्लॉग स्वीप केलाय, चेंडू जाते वेगानं, डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा चेंडू, खणखणीत चौकार, जबरदस्त स्ट्रोक. थँक्यू. यावेळेस मात्र वेगावर स्वार झाला खेळाडू. पुढचा बॉल पहा, लेटकट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस होतोय, मात्र तुतू मय मध्ये सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलेला खेळाडू. शेवटचे निर्णायक चेंडू असतील आणि विजयाचा जर आकडा पाहिला तर अजूनही 18 धावा. 6 चेंडू 18 धावांचं लक्ष असेल. फार मोठ्या फरकानं सामना जिंकला जाईल का, किंबहुना मोठ्या षटकारानं कमबॅक केलं जाईल का, पाहू शकतो. यावेळेस अतिशय सुरेख क्लॅरिटी. आणि जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर हा चेंडू जर स्टंपला लागला असता तर खेळाडू बाद झाला असता. परंतु कधी कधी नशिबाचे सिक्के देखील घेऊन आपण मैदानामध्ये जातो, तर कधी कधी नशीब आपल्या बाजूने नसतं. अनवधानानं एखादी चुकून हिट लागते आणि आपण पोचता पोचता बाद ठरवलं जातो. या गोष्टी क्रिकेटच्या पटलावर बऱ्याचदा आपण पाहिल्या. त्यापैकी घडलेली एक घटना, मुलतान के सुलतान वीरेंद्र सेहवाग ज्यावेळी चालत चालत येत होते आणि लांबून स्टंपवर हिट झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हास्यास्पद रनआउट होण्याचा मान देखील मला वाटते वीरेंद्र सेहवागने आपल्या नावावर घेतला होता. मग एकमेकास सहाय्य करू धरवगीची सुपंत. तुम्ही सहकार्य कशा पद्धतीने करता हे फार महत्वाचं असतं. आणि आज KGN ला सहकार्य तळागाळातून आहे, पण एक असंही सहकार्य आहे
घरातली एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण घरातनं बाहेर पडत नाही, पण आपल्या तरुणांसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या खेळासाठी कुठेतरी काही गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवाव्या लागतात आणि मग आपल्याला सहकार्याच्या भूमिकेमध्ये यावं लागतं. कैलासवासी खारुबाई महादेव गोवारी या पंचतत्वात विलीन झाल्या, म्हणजे अगदी देवाघरी गेल्या, पण तद देखील अगदी काही दिवसानंतर त्यांचं 13वं असताना देखील सन्माननीय सुबोजी गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, खेळत आहेत. तर त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक झालं पाहिजे. कारण पहा, एक खेळाडू बाद झाला ना की एक खेळाडू जरी कमी झाला एखाद्या प्रतियोगितेतून, तो फटका संघाला भोगावा लागतो. आणि त्याबद्दल मी मनापासून गोवारी परिवाराचं आणि कुटुंबाचं विशेष आभार आणि कौतुक करेन की आपण इतकी फार मोठी मानसिकता या ठिकाणी दाखविली आहे. तर त्याबद्दल निश्चितपणे केजीएनच्या संपूर्ण संयोजक कमिटीच्या वतीनं, तमाम खेळाडूंच्या वतीनं गोवारी परिवाराचं, कुटुंबाचा आम्ही मनापासून आभार, आभाराचे भार कशाला, धन्यवादातून वाद कशाला, समस्त केजीएन परिवार आपले ऋण व्यक्त करेल. चला फास्ट घ्या जरा, वारंवार चर्चा होते. 6 चेंडू 18 धावा, जरा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. ज्या षटकाचा आणि ज्या सामन्याचा विचार केला होता तो सामना या ठिकाणी आलाय मित्रांनो, कारण आत्ता निर्णायक चेंडू आहेत 6 आणि धावांची आवश्यकता 18. षटकारानं सामना बदलवला जाईल का, हा का घेऊन चलूया. मैदानामध्ये गोलंदाजीवर आलाय गौरव चिपलेकर, शॉट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय, काय होणार, जाणार का जेल खाली क्षेत्ररक्षक, आणि पहा यावेळेस मात्र हास्यास्पद झालाय, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. केली गोलंदाजानं, अगदी हाफवाली शॉर्ट ऑफ लेग चेंडू टाकला. त्यानंतर दुसरी चूक केली फलंदाजानं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. तिसरी चूक केली क्षेत्ररक्षकानं आणि निकाल पडला संघाच्या बाजूनं, अर्थातच फलंदाजाच्या बाजूनं. 3 चुकानंतर देखील जे स्टार आहेत ते फलंदाजाच्या बाजूनं लागले आहेत. बघा, अशा गोष्टी काही क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. धावसंख्या पाहतोय 50, 5 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर जे हवं होतं ते गोलंदाजाला मिळालं होतं, पण तिथला असणारा क्षेत्ररक्षक ज्यानं चूक केली आहे, मी म्हणेन की चुकी ही चूक नाही ठरणार, तर कदाचित विजयाच्या मध्ये आलेली ही कॅच देखील ठरू शकते. आणि जर आपण पाहिलं ना तर स्क्रीनवर कॅमेरामॅनची एक जादुई कामगिरी आहे. अगदी छोटे छोटे क्षण जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो ही शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, त्याच्यावर केलेला हा पूल, आणि कॅच घेताना पाहूया क्षेत्ररक्षक कुठे होता. बघा, कॅच घेताना त्याचं जजमेंट ऑलरेडी खेळाडू जो आहे तो सीमारेषेच्या बाहेरच उभा होता. तर अशा काही गोष्टी मागील चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर चला घाई करायची आहे. बघा, 6 वाजता अगदी सूर्यास्ताला जातोय, दिवस फार कमी आहे. म्हणजे 21 जून नंतर जो सूर्योदय असतो किंवा सूर्य मावळण्याचा जो काळ असतो तो डिसेंबर पर्यंत फार कमी होतो. म्हणजे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्यात लहान दिवस आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अधिकाधिक अजून सामने भरपूर बाकी आहेत, त्यासाठी वेळ फार महत्वाचा राहील. आणि आयोजकांनी तर एक चांगला नियम ठेवलाय की सर्वच्या सर्व सामने 5 षटकांचे आहेत, तर फार महत्वाचं आहे. 5 चेंडू 12 धावांचं लक्ष. गोलंदाजाला या ठिकाणी बदलवलं गेलंय. नीरज म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू असेल. पहा, बातचीत केली जाते, फार गरजेची आहे, कारण चर्चा फार महत्वाचा घटक आहे. मोठ्या मोठ्या प्रश्नांना अगदी प्रकाशित करून अगदी सहजतेनं आपण ते प्रश्न सोडवू शकतो आपल्या चर्चेतून. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार आहे, क्षेत्ररक्षक तयार आहेत, 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात. यावेळेस मात्र गोलंदाज काय करणार, एक लॉंग रनअप, आणि यावेळेस पहा अगदीच आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. सुशांत सर जर आपण पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 18 धावा फार होत्या, परंतु फिल्डिंग करणाऱ्या ज्या संघाला एक प्रश्न पडलाय की 5वा गोलंदाज जो वापरायचा आहे तो त्यांच्याकडं परिपूर्ण नाही असं दिसतंय. आणि निलेशला अंतिम वॉर्निंग संयोजकाच्या वतीने की वारंवार आपण टीम मीटिंग करत आहात, वारंवार सल्ले देत आहात, ते थोडेसे थांबवायचे आहेत. पुढचा बॉल
यावेळेस हो जा अतिशय चांगला चेंडू, पण पहा किती वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेलाय, सीमा पार चौकार. थँक्यू. 4 चेंडू 7 धावांचं लक्ष. या दरम्यान आपण पाहतोय मंचकाच्या दिशेनं आमचे पोलीस बांधव सन्माननीय आदरणीय श्री शिवासाहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात. पुढचा बॉल 4 चेंडू 7 धावा. शॉट अप लेत आहे. हा देखील चेंडू वाईड होणार का? पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. प्रश्न पडलाय. 18 धावा होत्या. कदाचित असं वाटलं असेल प्रेक्षकांना की 18 धावा या ठिकाणी निघू शकत नाहीत, परंतु क्रिकेट आहे आणि यासाठी सर मित्रांनो क्रिकेट बनलंय. 7 चेंडू मध्ये 37 धावांचा विक्रम देखील आपण होताना पाहिलाय. 7 चेंडू मध्ये 36 धावांचा पाठलाग देखील होताना पाहिलाय आणि एका षटकामध्ये 1 धाव डिपेंड करणारे गोलंदाज देखील आपण पाहिलेत. चमत्काराला नमस्कार केला जातो क्रिकेटमध्ये, पण आता मात्र उलट होते. 4 चेंडू 6 धावा. डिपेंड करू शकतोय का गोलंदाज? आधीचा चेंडू यॉर्कर, त्या पद्धतीने गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आहे, हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? पोहोचण्यापूर्वी चेंडू गेला 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 सीमा पार. षटकार. सामना मात्र वन साइड झुकवला. फलंदाजाचं कौतुक, अभिनंदन. बासष्ट धावा. पहा चौथा सामना आला